तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आपल्या सगळ्या लाडी युट्यूब चॅनल बसून सर स्वागत. मित्रांनो, आपण आलेलो आज नवडगाची रियावाडी छोटीशी वाडी, त्या वाडीमध्ये आपला कळमना नगर आणि तिथं नानाचं घर बघा आलो. आपण पाहूया ते कशा प्रकारे मानलेले ते, आणि हे मागचंच घर आहे आणि हे संपूर्ण आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. किचन बेडरूम सगळं आपण आहे तसं दाखवणार आहे. चला मग आपण जाऊया घर बघायला. तर नाना पुढे दाखव. छोटा सोकरचं नाही काय कुणी काय आणलं नाही, पण सोकरचं पण 2 महिन्यात काम टॅलेंट बनलं. अजून स्लॅब वगैरे टाकून झालाय का नाही? स्लॅब झाले, पण म्हणजे त्याचे स्वतःचे कष्ट ना लाकडं आहे तशीच आता अजून ते इकडे स्लॅब टाकले ना, कालला स्लॅब टाकले, पण म्हणलं म्हणजे हा पूर्ण वॉल आहे का इथं मोठा? किचन किचन म्हणजे इथं किचन माझ्याच तुमचं प्लॅन इथं खिडकी वगैरे ठेवली इकडे ना, म्हणजे इथं इकडे पुढे एवढा मोठा किचन. मग अजून पुढे काय काय तुमचं? अजून इकडं संडास बेडरूम सगळं बोल रे तू. हा बेडरूम म्हणजे एकच बेडरूम आहे का दोन काढले? दोन आहेत का? म्हणजे त्या साईडला एक बेडरूम. चला मग आपण त्या बेडरूम कडे जाऊ. म्हणजे अशा प्रकारे दोन आणि एकदम गावाकडे घर मानणे म्हणजे इथे काही संडास बाथरूम ना मित्रांनो. इकडं बाथरूम आहे आणि इकडं संडास बांधलेले, म्हणजे संडास बाथरूम शेजारी आतल्या हाताचे सगळा, आणि आता समोर स्लॅब वगैरे टाकलेले. आणि हे आपलं इकडे बेडरूम आहे, म्हणजे अशा प्रकारे 2 बेडरूम आणि एक संडास बाथरूम. आणि इकडं पाण्याची वगैरे टाकी वगैरे ठेवलेली. आता तसं बघा पाहू शकतात, बागायत वगैरे एकदम मेथी लावलेली. ते आपण स्लॅब झाल्यानंतर बघणार आहेत खाली उतरून काय काय लावलेलं इकडं. पूर्ण असा परिसर आहे नानाचं आतला सगळं घर बघून झालेले की तिथं काय काय आहे. आणि आता आपण टेरेस वरती चाललेले. पडतील ना रे किलबिल परिवार आले. चला किलबिल परिवार. किलबिल बोराडे तो सध्या बांधकाम करतोय. तर मित्रांनो असं बनवले ना एक पाणी साठवण्यासाठी, आणि आज पावसाचं वातावरण असल्यामुळं जरा दुकट वातावरण आहे. कोणला जर असं जर स्लॅब टाकलं तर तो कोणला लागत असेल तर बाळबोराडीचा संपर्क साधायचा. तर मित्रांनो इथून संपूर्ण आपल्याला जीवदान किल्ला, वराडी डोंगर अशा प्रकारे भरपूर असे किल्ले आपल्याला इथून बघायला भेटतात. आणि संपूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे असं आपल्या गावाकडे. आणि छोटीशी वाडी आणि समोर इकडे आपलं गाव आहे, आणि इकडं दौंड डोंगर देखील इथून आपल्याला बघायला भेटतो. आजनवळ्यामध्ये आदर्श म्हणजे बोराडे एकच घराणं आहे, आणि त्या बोराडे घराण्याने व्यवस्थित बुवा त्यानं बारका बंधू त्यानं घर बांधले, आणि ह्या वयामध्ये त्यानं घर बांधले म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय बुवा, एवढं व्यवस्थित आहे. आणि मका बिका शेळ्यांना केले आणि बिकू टाकले, सगळं आमचं म्हणजे पूर्वीसारखं नाही राहिलं, आमच्यात बदल झाले. सगळं पाणी बिणी व्यवस्थित भेटलंय, आणि सगळं आम्ही बाजरी मका बिका गहू सगळं टाकलं. समोरचे जे दिसतंय ना ते सगळं हिरवं आहे, आणि पाण्याची सोय आहे आमच्या. तर पाणी बिणी इथे भरपूर आहे मित्रांनो. अशा प्रकारे छोट्याच्या वर स्लॅब टाकलेले आहे बघा. आणि स्लॅबचं आत्ताच 7-8 दिवस झालं स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे.